नमस्कार, मी सचिन जाधव, फाउंडर फंडामेंटल फार्मसी गायडन्स सेंटर फॉर जीपॅट नेटवर्क डिजिटल फार्मसी. अरे मजा आएगा ना भिड़ो. तर विषय असा आहे की 2018 पासून जे जीपॅटचे क्लासेसवाले आहेत सेंटरवाले, सर आपका नाम बहुत सुना है और आपका बहुत हैंड अच्छा है और आपकी बहुत कॉन्टेक्ट्स है और आप बहुत सारे सेशन सीखे हो, तो हमारे साथ में आपको कोलैबोरेट करो. हम औरंगाबाद में आपको एक सेंटर खोल के दे देंगे, सब खर्चा हम करेंगे, है ना. बस नाम हमारा होगा और जो भी इन्कम होगा वो आप ही रखो. ही ऑफर होती 2018ला. 18ला आपण सरळ नाही म्हटलं होतो, है ना. नंतर परत त्यांनी 2 प्रयत्न केला आपल्याला त्यांच्यामध्ये घेण्याचा, कोलॅबोरेट करण्याचा. पण आपल्याला अन अकॅडमी नावाचं जे आहे क्लासेस, त्यांनी पण आपल्याला मागच्या 1 वर्षाला आपल्याला सोबत कोलॅबोरेट करण्याचा प्रयत्न केला. इनिशियली ते म्हटले की तुम्हाला सॅलरी बेसिसवरती आम्ही देऊ, आणि मी एका पायावर ठरवलं सॅलरीवरती काही अडचण नाही, आपल्या मुलाला शिकवायचं आहे. कुठल्याही मुलं असू ते काय पाहिजे, म्हणजे महाराष्ट्राच्या असू किंवा बाहेरच्या असू, आपल्याला मुलाला शिकवायचं आहे. तर मी ओके झालो, डन झालं. आणि नंतर मग त्यांनी माझ्याकडनं पूर्ण प्लॅन काढून घेतला, किती लेक्चर्स लागतील सगळ्या सब्जेक्टचे, सगळं प्लॅन वगैरे लेक्चर वगैरे काढून घेतलं. मला म्हटले नंतर सर अभी ना सैलरी बेसिस के ऊपर तो अभी नहीं देते. हम एक काम करते, आप ॲडमिशन जितने लावोगे इसका 80% आप 20% म्हणजे आम्ही येडे. जे ऑलरेडी मी विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी गाईड करण्याचं सेल्फ स्टडीसाठी काम करतो. माझं जे ऑनलाईन बॅच होतं कधी 5,000 रुपये, म्हणजे मी स्वतः विद्यार्थ्यांना आणायचं, त्या अन अकॅडमीमध्ये भरायचं आणि त्यांच्याकडूनच 80%. मिस्टेक हो गया सर, एकदम बलंडर हो गया. 15 दिवसापूर्वी आणि आधी पण एक 6 महिन्यापूर्वी त्यांचा मला फोन आला. ते पण एक नाव आहे, आता मी नाव घेत नाही ना. ते पण एक सेंटरच आहे, सेंटरच्या अपोजिट असतात ते. तो त्यांनी मग त्यांच्या एक एजंटनी फोन केला, नहीं सर आपका नाम बहुत सुना है, आपका बहुत ही अच्छा है, आप बहुत सारे वर्कशॉप लेते हैं, डिफरेंट कॉलेज में जाते हो, तो हमारा भी बहुत रिनाउंड क्लासेस है और हम आपके साथ में कोलैबोरेट करना चाहते हैं. ठीक आहे, समझिए आप. कैसे कर सकते काय असं म्हणजे मी म्हटलं त्यांना तुम्ही सांगा कसं करता येईल. मग त्यांनी काय केलं की त्यांचा परत मला 1 महिन्याने फोन आला आणि मला म्हटले की सर हम ऐसा करेंगे, हमारा जो कोर्स है 1000 रुपये का, वो आप प्रमोट करो कॉलेज में और उसके बेसिस के ऊपर आपकी एमसीडी में एडमिशन आएंगे, उतना कमीशन हम आपको देंगे. म्हणजे मी काय कमिशन खाणार म्हटलं व्हायला. त्यांनी मला ऑफर्स दिल्या, आधी ऑफर्स दिल्या, मी नाही म्हटलं. यांनी मला विकत घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यांना मी काय विकाऊ वाटलं का? ये बाबूराव का स्टाईल आहे. सचिन जाधव विकाऊ नाहीये. सचिन जाधव इज नॉट फॉर सेल. सचिन जाधव इज फॉर स्टुडंट्स ऑफ महाराष्ट्र अँड स्टुडंट ऑफ इंडिया, अँड आय यूज टू एनकरेज द स्टुडंट्स फॉर सेल्फ स्टडी. मी कुठल्याही प्रकारचं कोणाचं एक काय कमिशन करतो. मला काय देणार आहे तुम्ही? मला त्या पैशाचा उपयोग काय? माझ्या ना समोर कोणी आहे ना पाठीमागं कोणी आहे. मला माझ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याला विकायचं नाही. मीही नाही विकणार आणि महाराष्ट्राच्या एकाही विद्यार्थ्यांना तुमच्या हाताने करणार. भले तुम्हाला कमिशन द्या, पैसे द्या, धमक्या द्या किंवा आणखीन काय द्या, डझंट मॅटर. मी कुठल्याही प्रकारे विकले जाणार नाहीये. मी सर संपूर्ण मराठी किंवा महाराष्ट्रातल्या किंवा बाहेरच्या पण विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडी गायडन्सचंच काम करणार आहे. आपण ज्ञान देण्याचं काम करायचं आहे ना, आपण कमिशन खायचं काम नाही करायचं आहे. त्यामुळं ह्या ऑफर्स मला ऑलरेडी आलेले आहेत आणि ह्या ऑफर्सला मी कधीच म्हणत नाही. धन्यवाद. बात सही आहे. एक जस्ट तुम्हाला सांगायचं होतं आज, कारण बऱ्याच दिवसापासून म्हणत होतं की मी कमर्शियल का नाही, म्हणजे भरपूर जणांना वाटतं की मी कमर्शियल का नाही. कमर्शियल न होण्याचं कारण हे आहे की बाबा वी आर अ टीचर्स, वी आर नॉट अ मार्केटिंग एजंट्स. आणि कुठेही पण जाऊन मार्केटिंग नाही करायची आपल्याला, किंवा कुठे पण जायचं ना आमचे टॉपर्स ना आमचा रिझल्ट ना आमचा क्लास ना आमचं असं ना आमचं तसं, ते आपल्याला आवडत नाही. ठीक आहे भाई मजा आया.